इवनिंग. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. मिशन टीईटी, सीटीटी, टीआयटी या आपल्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मध्ये टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे. बॅच फर्स्ट 200 विद्यार्थी हाऊसफुल झाले 8 दिवसापूर्वी. बॅच सेकंड 200 विद्यार्थी 10 प्राध्यापक हाऊसफुल झालेले आहे परवाच्या दिवशी. आणि कालपासून सॉरी आजपासून आपण बॅच 3 साठी प्रवेश चालू केलेत आणि याचा आरंभ देखील खूपच छान प्रकारे प्रतिसाद या बॅच 3 साठी पण मिळतो आहे. जितका उशिरा तुम्ही टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन कराल तितक्या उशिरा तुमच्या अभ्यासाला गती मिळणार आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केले, मेसेज पाठवले, सर फीस आपली 499 राहू द्या, 599 नका करू. त्यांच्या आग्रह खातर, प्रेमा खातर ही फीस एवढीच ठेवलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये फ्री लाईव्ह क्लासेसचे लिंक टेस्ट सिरीजच्या मुलांना मिळणार आहेत. आता जरी वाटत असलं की सगळ्या ग्रुपवर लिंक आले, पण परत तुम्हाला सांगतो ती लिंक टेस्ट सिरीजच्या मुलांना मिळणार आहे. कारण टेस्ट सिरीजची मुलं 500 ज्यावेळेस होतील त्यावेळेस आमची कॅपॅसिटी 500 विद्यार्थी एका वेळेस घेण्याची आहे. त्यामुळं आणि आता सध्या 400 विद्यार्थी आपले टेस्ट सिरीजचे झालेले आहेत. तर 400 प्लस आज बॅच नंबर 3 जोरात सुरू आहे. तुम्ही लवकरात लवकर याच्यात पण प्रवेश घ्या. 4 दिवसानंतर तुम्हाला प्रवेश या बॅच 3 मध्ये पण मिळणार नाही. जितका उशीर करताल तितका उशीर तुम्हाला होणार आहे. काय मिळणार आहे याच्यात? 150 टेस्ट असणार आहेत. 10 मार्काच्या काही, 20 मार्काच्या काही टेस्ट, 150 मार्क, 150 टेस्ट, 3000 प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये फ्री नोट्स पण मिळणार आहेत आणि फ्री टेस्ट तुम्हाला 200 जवळपास फ्री टेस्ट जे इतरांनी बनवलेले आहेत. ओपन टू ऑल असतात, परंतु इंग्रजीवर आधारित, गणितावर आधारित, बुद्धिमत्तेच्या काही, मराठीच्या काही, सोशल सायन्सच्या काही, सायन्सच्या काही, अशा फ्री टेस्ट पण आहेत 200 प्लस. त्या मी बनवलेल्या नाहीत, मी त्या तुम्हाला सुलभक म्हणून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इतर ठिकाणी बनवलेल्या असतात त्या तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत. तर आवाज अडकत आहे? काही अडकत नाही बाळांनो, व्यवस्थित रेंज चालू आहे, वायफाय चालू आहे. आपण आता मॅडम कडे वळूया. ज्यांना टेस्ट सिरीज लावायची आहे टेस्ट सिरीज साठी या नंबरवर व्हॉट्सअप करा. कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण रश आहे सध्या या मोबाईलवर जास्त, त्यामुळं. आणि लाईव्ह सेशन मध्ये जर काही तुम्हाला डाऊट असेल तर मी सकाळी सकाळी 5:45 आपला सकाळी क्लास असतो, त्या क्लासमध्ये तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता. चला आपण जाऊया बावगेतांकडं. बावगेताई काय म्हणतात बघूया. चला त्यांच्याकडे डायरेक्ट जाऊया. त्यांना मी स्पॉटलाइट करतो. सविताताई बावगे. इंग्रजीचा कालचा जो भाग आहे तो पुढे कंटिन्यू आपण करणार आहे. ताई माईक चालू केलं तुमचं, पुन्हा बंद झालं ताई. तुम्ही स्वतः चालू करू शकता. बघा स्पॉटलाइट करून हा मला आणि मेन होस्ट पण करतो. मेन होस्ट पण तुम्हाला करतो. यस यस. चला ताई तुम्ही घेऊ शकता. मेन होस्ट तुम्हाला करतो मी आधी. मला तुम्ही को होस्ट करा फक्त. मला को हा होस्ट. यस. हा सर, एक मिनिट. छान दिसते ताई आज, एक नंबर, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. बहुत खूप, थँक्यू. बहुत अच्छा. यस यस, कीप इट अप. हा सर, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर काल आपण डिग्री ऑफ कम्पॅरिझन थोडस फास्ट मध्ये घेतलं होतं. सो आय विल ट्राय टू टेक इट अ लिटिल बिट स्लोअर. ठीक आहे? आवाज येत आहे सगळ्यांना? यस मॅडम, यस. ओके सर. तर काल आपण डिग्रीचे टाइप्स पाहिलं होतं. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे? पॉझिटिव्ह डिग्रीचं आयडेंटिफिकेशन काय आहे? जर सेंटेन्स मध्ये ऍज ऍज असेल तर काय होईल? पॉझिटिव्ह डिग्री राहील, है ना? आणि जर सेंटेन्स मध्ये ER द्यान आलं तर काय होईल? ते कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि जर सेंटेन्स मध्ये द EST किंवा द मोस्ट आणि ऍडजेक्टिव्ह आहे तर ते राहील सुपरलेटिव्ह. आणि आपण ते टेबल पण पाहिलेलं होतं, फर्स्ट, सेकंड, थर्ड जे पण आहे. तर त्याच्यामधलं आपण फर्स्ट घेतलं होतं. ठीक आहे? इंटरचेंज कसं करायचं मी हे काल सांगितलेलं होतं की फर्स्ट रो आहे ना, त्यामध्ये फक्त 2च डिग्री मध्ये लिहिता येते. केव्हा? जेव्हा फक्त 2 नाउन मध्ये कंपॅरिझन झालेलं आहे तेव्हाच. आणि जेव्हा फक्त 2 नाउन मध्ये कंपॅरिझन होतं त्यावेळेस आपण फक्त पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री हे 2च डिग्री मध्ये लिहू शकतो. आणि त्याचं इंटरचेंज मी काल दाखवलेलं होतं. तरी पण एकदा रिवाइज करण्यासाठी मी 2 सेंटेन्सेस लिहिलेले आहेत समोर.
जस्ट एकदा आपण परत एकदा रिव्हिजन म्हणून करूया आणि नंतर नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर बोर्डवरती लिहिलं आहे ऑस्ट्रेलिया इज ॲज स्मॉल ॲज एशिया. ठीक आहे. तर बघा ऑस्ट्रेलिया आहे आणि एशिया म्हणजे या दोघांचं कंपॅरिझन झालेलं आहे. ठीक आहे. आणि डिग्री कोणती कसं ओळखायचं यावरून. ठीक आहे. म्हणजे ऍज एज आलंय आणि मध्ये एक ऍडजेक्टिव्ह आलंय, सो इट इज नो डाऊट पॉझिटिव्ह डिग्री. मग आन्सर तुमचं कशामध्ये राहील? कंपॅरेटिव्ह मध्ये. तर काय करायचं? फर्स्ट स्टेप काय आहे? हे जे लास्ट पार्ट आहे ते स्टार्टिंगला लिहायचं आणि जे फर्स्ट पार्ट आहे ते ह्या ठिकाणी लिहायचं. ठीक आहे. ओके. त्यानंतर काय? इज. ओके. हे पण घेतलं आपण. मी तुम्हाला एक सांगितलं होतं की सेंटेन्स मध्ये चेक करायचं इजच्या नंतर नॉट आलंय की नाही. ओके. इथे आलं नाही त्यामुळे खाली घ्यायचंय आपल्याला आणि जर इथे आलं असतं तर इथे येणार नाही. ठीक आहे. इथे नाही म्हणून हे मी यूज केलेलं आहे. इजच्या नंतर काय आहे? ऍज स्मॉल ऍज. हे पॉझिटिव्ह फॉर्म झालं. तर त्याचं कंपॅरेटिव्ह फॉर्म आपल्याला यूज करायचं आहे. तर काय होईल ते? स्मॉलर दॅन. आणि राहिलेला पार्ट काय? ऑस्ट्रेलिया. ते शेवटी लिहायचं. आन्सर काय झालं? एशिया इज नॉट स्मॉलर दॅन ऑस्ट्रेलिया. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कधी घ्यायचं? जेव्हा दोन नाउन मध्ये कंपॅरिझन होणार आहे तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स. सॉरी, गोल्ड इज नॉट चीपर दॅन सिल्वर. इथे पण पाहू शकता गोल्ड आणि सिल्वर हे जे दोन नाउन आहेत त्यामध्ये कंपॅरिझन झालेलं आहे आणि चीपर दॅन म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये त्यांचं कंपॅरिझन झालेलं आहे. आपल्याला आन्सर कशामध्ये यावं लागेल? पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. सेम प्रोसेस. लास्ट पार्ट स्टार्टिंगला घ्यायचा सिल्वर. त्यानंतर हे जे आहे इथे आलेलं आहे इज नॉट आलं. इथे आन्सर मध्ये खाली घ्यायचं नाही. इज आहे तर इज घ्या, नॉट घेऊ नका. आता इथे आलं. त्यानंतर चीपर दॅन. आता इथे काय करावं लागेल तुम्हाला? पॉझिटिव्ह फॉर्म करावं लागेल म्हणजे ऍज एज वापरावं लागेल आणि हे जे आहे यू हॅव टू रिमूव्ह दिस आणि त्या ठिकाणी येईल ऍज चीप ऍज आणि स्टार्टिंग पार्ट जाईल असला गोल्ड. सिल्वर इज ऍज चीप ऍज गोल्ड. सो अशा प्रकारे हे फर्स्ट टाईप मधले सेंटेन्सेस आहेत जे काल आपण पाहिलेलं होतं. परत एकदा रिव्हिजन केले आणि मे बी आता क्लिअर असेल तुम्हाला ही गोष्ट आहे ना. फर्स्ट टाईप मधली क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आता काय करूया? सेकंड टाईप बघूया. सेकंड टाईप मध्ये काय सांगितलं होतं? टेबल कोणाकडे नसेल मे बी. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. मॅडम फळा दिसत नाहीये. मीच ऑफ केलंय सर. ओके ओके. चालते चालते. काय हरकत नाही. ओके राईट. नाव पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. काल मी जे दिलेलं होतं टेबल मध्ये ते मी इथं परत एकदा लिहिणार आहे पण ते कोणत्या राहील? सेकंड ह्याच्यातला. ठीक आहे. कसं ओळखायचं किंवा कसं स्टार्ट करायचं? आता पॉझिटिव्ह डिग्री आहे तर ते सेंटेन्स नो अदरने स्टार्ट होईल. हेच आयडेंटिफिकेशन आहे सेकंड टाईपच्या सेंटेन्स मधलं. नो अदर आणि वाक्यामध्ये ऍज एज येईल. ठीक आहे. इथे काय होईल मग? जर नो अदरने स्टार्ट झाले इयर दॅन तर डेफिनेट येणारच आहे पण त्याचबरोबर दोन वर्ड्स तुम्हाला ऍड करावे लागतील. एनी ऑदर, इयर दॅन एनी ऑदर किंवा मोर दॅन एनी ऑदर. फक्त ह्या ठिकाणी मोर येईल आणि हे म्हणजे इथे ऍडजेक्टिव्ह येईल मोर दॅन एनी ऑदर असे येईल. सुपरलेटिव्हचं काय होईल? इकडे लिहिते खाली. इथे येईल द आणि EST आणि ह्या ठिकाणी असेल ऍडजेक्टिव्ह किंवा द मोस्ट आणि इथे राहील ऍडजेक्टिव्ह. दिसत आहे ना सगळ्यांना? ओके. तर आता मी काय करते? एक सेंटेन्स लिहिते बोर्डवर. हे असं ह्या प्रकारे इंटरचेंज करूया. कालचं सेंटेन्स घेते मी परत एकदा. द ज्युपिटर इज द largest planet in the solar system.
ओके, कोणती डिग्री आहे, कसं करायचं यावर आहे. इथे काय आले, द आणि लार्ज सोबत EST आले, म्हणजे ही कोणती डिग्री झाली, सुपरलेटिव्ह डिग्री. आता आपल्याला काय करायचंय, म्हणजे यामध्ये आलेली आहे डिग्री. ठीक आहे, तुमचा आन्सर कशात राहील, एकतर कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. क्वेश्चन पण तुम्हाला दिलेला असताना चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स असं येईल. मग तुम्हाला करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री कोणती आहे किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री कोणती आहे ते चेक करायचं. काल पण सांगितलं होतं की नाही लक्षात नाही, ठीक आहे आता सांगते. सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री दोन्ही सेंटेन्सेस स्टार्टिंग जे सेम राहणार आहे. जसं इथे द ज्युपिटर आहे, कंपॅरेटिव्ह पण सेमच राहील स्टार्टिंग द ज्युपिटर. सिक्वेन्स न द्यायचे आता आपल्याला सरळ. इज आहे, इथे पण इज लिहा. ओके, आता द लार्जेस्ट आहे, त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपण कंपॅरेटिव्ह डिग्री करत आहोत तर लार्जचं कंपॅरेटिव्ह फॉर्म युज करायचा आहे. म्हणजे इथे आहे बघा, इयर दॅन एनी अदर किंवा मोर दॅन एनी अदर. तर आता याला काय येईल, इयर लागेल फक्त, म्हणजे हे येईल लार्ज. ऑलरेडी ई आहे, फक्त आर ऍड करा. दॅन दिलं इथं. ओके, अदर दॅन इथे लिहिलेलं नाहीये. ओके, अदर दॅन एनी अदर, लार्जर दॅन एनी अदर इथपर्यंत लिहिलं. कशाच्या जागी लिहिलेलं आहे, द लार्जेस्टच्या ठिकाणी काय येईल, लार्जर दॅन एनी अदर. त्यानंतर रिमेनिंग पार्ट लिहून घ्यायचा. आता ह्याच्यानंतर काय आहे तर ते आहे प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. कंटिन्यू लिहून घ्या, प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. कळालं सगळ्यांना. ओके, नेक्स्ट नेक्स्ट पाहूया पॉझिटिव्ह डिग्री. आता इथे दिलेला आहे नो अदर स्टार्ट करायचे, मग नो अदरच लिहिणार आहे मी इथे, नो अदर. जसं की तुम्हाला फर्स्ट सेंटेन्स जे आहे म्हणजे फर्स्ट टाईपच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, एक्सचेंज करायला. ओके, आता इथे पण तेच करायचंय, लास्ट पार्ट स्टार्टिंग आणि स्टार्टिंगचा पार्ट लास्टला. स्टार्टिंग म्हणजे नो अदरच्या नंतर. मग आता लास्ट पार्ट म्हणजे कुठून घेणार, तुम्हाला हे सेंटेन्स दिलेलं होतं. ठीक आहे, जिथे कंपॅरेटिव्ह इथे काय आहे, सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. EST आहे म्हणजे लार्जेस्ट कंपॅरेटिव्ह फॉर्म, सॉरी सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. त्यानंतर जो भाग आहे तो इथे लिहून टाकायचा तुम्ही. काय आहे, प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम, नो अदर प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. कशाच्या ठिकाणी लिहिलं मी हे, ज्युपिटरच्या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, इज ते इथे लिहून द्या. त्यानंतर आहे द लार्जेस्ट. याचं काय करायचं तुम्हाला, कंपेअर पॉझिटिव्ह फॉर्म म्हणजे काय म्हणते, ऍज लार्ज ऍज. आता राहिलं काय भाग, हे तर आपण स्टार्टिंगलाच घेतलंय आणि म्हटलं होतं की फर्स्ट पार्ट लास्टला जाईल, म्हणजे हे पार्ट लास्टला घ्यायला लागेल, द ज्युपिटर. ओके, आलं, कळालं एवढं. मे बी आता डाऊट नसेल, नसेल तरी पण तुम्ही कमेंट करून तिथे विचारू शकता मेसेज करून. आणखी एक सेंटेन्स घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल ते. नेक्स्ट सेंटेन्स लिहिते आता इथे. सेकंड सेंटेन्स, द पीकॉक is more beautiful than any other bird. ठीक आहे, सेंटेन्स दिलेला आहे. कोणती डिग्री आहे सेंटेन्स मध्ये, लक्षात घ्या इथे मोर दॅन आलेला आहे आणि एनी अदर आहे, म्हणजे कोणती डिग्री झाली, कंपॅरेटिव्ह डिग्री. आन्सर तुमचं सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये राहील. तर पहिल्यांदा आपण सुपरलेटिव्ह डिग्री करूया. स्टार्टिंग सेम करायचंय, द पीकॉक
त्यानंतर घ्या इज. चेंज फक्त ह्या ठिकाणी करायचे तुम्हाला. तर काय येईल, आता हे कोणतं फॉर्म होतं, कंपॅरेटिव्ह. आता ह्याचं सुपरलेटिव्ह फॉर्म घ्यायचा, म्हणजे हे भाग आणि हा एवढा भाग तुम्हाला काढून टाकावा लागेल. आपण राहिलं काय ब्युटिफुल, तर त्या ठिकाणी त्याचं कंपॅरेटिव्ह सॉरी सुपरलेटिव्ह फॉर्म काय येईल, द मोस्ट. काय लागलं मोस्ट किंवा मोर काय लागलंय, इयर काय लागलं नाही, काल सांगितलं होतं का, सांगितलं होतं. द मोस्ट ब्युटिफुल. मी आधी सेंटेन्स कंप्लीट करते आणि नंतर सांगते. पीकॉक इज द मोस्ट ब्युटिफुल, लास्ट पार्ट लिहा, बर्ड. काल सांगितलं होतं की काही ऍडजेक्टिव्हला इयर लागत नाही किंवा ईएसटी लागत नाही, जसं की इथे मोर ब्युटिफुल घेतलं आणि इथे मोस्ट ब्युटिफुल घेतलेलं आहे. का, कारण त्याच्यातले वॉवेल काउंट करायचं. 1 हे 2 3 4 आणि 5, म्हणजे 2 पेक्षा जास्त वॉवेल झाला तर त्या ऍडजेक्टिव्हला इयर लावायचं नाही, त्या ठिकाणी मोर घ्यायचा किंवा मोस्ट घ्यायचं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर करूया पॉझिटिव्ह डिग्री. स्टार्टिंग कशाने होईल, नो अदर ने, नो अदर. ठीक आहे. आता काय करायचं, लास्ट पार्ट, ऑदरच्या नंतर जे लास्ट पार्ट आहे किंवा नाउन ते घ्यायचं, नो अदर बर्ड. त्यानंतर हे जे पण वर्ब आलेल्या सेंटेन्स मध्ये ते घ्या, इज. त्यानंतर काय, ब्युटिफुल, हे तर कट करायचे तुम्हाला. हा, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह फॉर्म यूज करायचा आहे, ते होईल ऍज ब्युटिफुल ऍज. आणि काय राहिलं पार्ट सेंटेन्स मध्ये स्टार्टिंगचा, क्लासला येईल, द पीकॉक. नो अदर बर्ड इज ऍज ब्युटिफुल ऍज द पीकॉक. ओके, कळालं सगळ्यांना. आता आपण काय करूया, एक सेंटेन्स पॉझिटिव्ह डिग्री मध्ये देते आणि त्याचं इंटरचेंज बघूया. आता यापूर्वी काय केलं आपण की हे सुपरलेटिव्ह सॉरी कोणतं, कंपॅरेटिव्हचं आपण सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये केलं, आणि पहिलं सेंटेन्स जे होतं ते सुपरलेटिव्ह मध्ये होतं, त्याचं आपण काय केलं होतं, कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. आता काय करूया, पॉझिटिव्ह डिग्री लिहूया आणि त्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये करूया. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं मला सेंटेन्स लिहायचे, तर कशाने स्टार्ट होणार आहे ते सेंटेन्स, म्हणजे क्वेश्चनच आहे त्यांचा. काय म्हणते, नो अदर स्टुडंट इन द क्लास is as clever as रोहन. हे सेंटेन्स आहे आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की पॉझिटिव्ह डिग्री आहे. आन्सर तुमचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, पहिल्यांदा आपण करूया कंपॅरेटिव्ह डिग्री. कसं करणार, जसं आपण इंटरचेंज केलं होतं तसंच लास्ट पार्ट स्टार्टिंगला घ्यायचा, रोहन. रोहनच्या नंतर काय येईल, जे वर्ब आहे ते इज. ठीक आहे, रोहन इज हे आहे. याचं कोणतं कंपॅरेटिव्ह फॉर्म काय येईल, क्लेवरर. जे मी इथे लिहून दिलेलं आहे तेच खाली घेत आहे. ठीक आहे, हे बघा इथे क्लेवर लिहिलं, त्याला ER ऍड करा. त्यानंतर एक मिनिट, हा क्लेवरर दॅन, तुम्ही असं लिहिले का, क्लेवरर दॅन एनी अदर, एवढं लिहिलं. आणि हे जे स्टार्टिंगचं पार्ट आहे ते शेवटी लिहून, स्टुडंट इन द क्लास. कळलं का, काय केलं, लास्ट पार्ट रोहन जे आले ते. त्याच्यानंतर तुम्हाला कंपॅरेटिव्ह करायचं असलं तर कंपॅरेटिव्ह फॉर्म घ्यावा लागेल. त्यानंतर लास्ट स्टार्टिंग पार्ट म्हणजे नो अदरच्या नंतरचा पार्ट, स्टुडंट इन द क्लास, ते शेवटी घेतलेलं आहे. तर आन्सर काय झालं, रोहन इज क्लेवरर दॅन एनी अदर स्टुडंट इन द क्लास. आता त्याचप्रमाणे आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री पण करायची आहे. काय होईल तर सेम स्टार्टिंग, रोहन इज
आता हे जे आहे ऍज क्लेवर ऍज त्याचं सुपरलेटिव्ह फॉर्म काय होईल तर द क्लेवरेस्ट. चला आता काय करायचं, स्टार्टिंग पार्ट म्हणजे स्टुडंट इन द क्लास हे पार्ट, नो अदरच्या नंतरचं ते घ्यायचं इथे, स्टुडंट इन द क्लास. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हॅलो. ओके गुड. आता मी तुम्हाला काय करते, क्वेश्चन्स एक दोन सेंटेन्स देते ते तुम्ही सॉल्व्ह करा, ठीक आहे? एकच मिनिट. नो ऑर्डर is as tasty as a mango. अजून एक सेंटेन्स. Rose is the prettiest flower. फर्स्ट जे आहे सेंटेन्स कोणती डिग्री आहे? स्टार्टिंग तर नो अदरने झालेली आहे आणि ऍज एज पण आलेला आहे, म्हणजे कोणती डिग्री राहिली? पॉझिटिव्ह डिग्री. तुमचा आन्सर कशामध्ये यायला पाहिजे? एक तर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, ठीक आहे? हा येस. आपण सेंटेन्स चेंज करूया. काय होतं रूल? जर पॉझिटिव्ह डिग्री असेल तर लास्ट पार्ट स्टार्टिंगला घ्या, ठीक आहे? लास्ट पार्ट काय आहे? अ मँगो. म्हणजे ह्या ठिकाणी येईल ते, ठीक आहे? त्यानंतर काय आहे? वर्ब इज, त्याच्यानंतर हे स्टेपनी जा, है ना, स्टेप वाईज. ऍज स्टेपची आहे काय आहे, त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म काय येईल? आता इथे हे जे वाय आहे ते आय होईल आणि मग इयर लागेल, ठीक आहे? टेस्टियर दॅन एनी ऑदर, म्हणजे एवढ्या ठिकाणी काय आलं? टेस्टियर दॅन एनी ऑदर. पहिलं काय पार्ट? हे पार्ट स्टार्टिंगला आले ना, मग हे पार्ट लास्टला येईल, म्हणजेच फ्रूट लास्टला येईल. आन्सर काय झालं? अ मँगो इज टेस्टियर दॅन एनी अदर फ्रूट, ठीक आहे? ही कोणती डिग्री झाली तर कंपॅरेटिव्ह. आता सुपरलेटिव्ह करूया. परत तेच लास्ट पार्ट स्टार्टिंगला घ्या, अ मँगो इज. या ठिकाणी काय करायचे? सुपरलेटिव्ह फॉर्म करायचे याचा, म्हणजे काय त्याला द एस टी लावायचं. तर परत तेच टी एस टी, वाय घ्यायचे नाही, आय घ्यायचे त्या ठिकाणी आणि एस टी. मँगो इज द टेस्टिएस्ट. आता काय लिहायचं? फ्रूट. कळालं सगळ्यांना? जेव्हा तुम्ही डिग्रीचे चेंजेस करत असतात, जसं हे वर्ड आहे, याचे एक रूल आहे. कोणतेही वर्ड जसं वायने एंड झालेला आहे तर ते वाय आय होईल आणि मग इयर लागेल,
त्या वायचं आय होईल आणि मग ईएसटी लागेल. ओके, तसं हे वर्ड पण आहे ट्राय. मग काय होईल, हे जे वाय आहे ते लिहायचं नाही, त्या ठिकाणी लिहायचं आय आणि ईआर लावायचा आणि पुढे TRI EST. ट्राय ट्रायर ट्रायस्ट. ठीक आहे. ओके, नेक्स्ट, रोज इज द प्रिटिएस्ट फ्लावर. कोणती डिग्री झाली, द प्रिटिएस्ट आलेला आहे, म्हणजे ही कोणती डिग्री आहे, सुपरलेटिव्ह डिग्री. त्याचा आपण कंपॅरेटिव्ह करूया फर्स्ट आणि मग पॉझिटिव्ह डिग्री करूया. कंपॅरेटिव्ह आणि हे बघा इथे पण कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह स्टार्टिंग सेम आहे दोघांचा, म्हणजे इथे पण स्टार्टिंग सेमच राहील. हे आहे रोज, स्टार्टिंग सेम करा, रोज इज लिहायचा. आता हे पार्ट काढून काय करावं लागेल, कोणती डिग्री करत आहोत आपण, कंपॅरेटिव्ह, तर त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म घ्यायचा. हे काय होईल, प्रिटियर. आता इथे पण ऍक्च्युली प्रिटी वर्ड आहे, वायच आहे एंडिंगला, ते झालं आय आणि त्याला लागेल ER, प्रिटियर दॅन एनी अदर फ्लावर, म्हणजे लास्ट पार्ट इकडे गेले. ठीक आहे, हे झालं कंपॅरेटिव्ह. आता पॉझिटिव्ह डिग्री कशाने स्टार्ट होईल, रूल नुसार नो अदरने, नो अदर. पॉझिटिव्ह डिग्री करताना काय सांगितले होते, लास्ट पार्ट स्टार्टिंगला आणि स्टार्टिंगचा पार्ट लास्टला, म्हणजे प्रिटियसच्या नंतर जे फ्लावर हे वर्ड आलेलं आहे ते तिथे जायचं, नो अदर फ्लावर. त्यानंतर जे वर्ब आहे ते घ्यायचं इज. तर प्रिटियसचं काय होईल, पॉझिटिव्ह फॉर्म होईल प्रिटी, म्हणजे ऍज प्रिटी ऍज, राहिलेला पार्ट लास्टला लिहा, रोज. ओके, इथेपर्यंत कळालं सगळ्यांना. ओके, करेक्ट आहे. येस, व्हेरी गुड, सगळ्यांना कळालेलं आहे आय थिंक. हा, सगळ्यांचे आन्सर्स दिसत आहे, मी लिहित आहे, मी त्यामुळे तुमचे मला आन्सर्स वाचता येत नाहीयेत. ठीक आहे, कळालं की नाही तेवढं सांगा फक्त. आज काही कोणाला डाऊट आहे, स्पीड जास्त होत आहे का? चला, बहुतेक सगळ्यांना कळालेलं आहे. आणि हे नो कशासाठी, स्पीड साठी आहे की कळालं नाही म्हणून आहे? ओके, गुड. हा, तर सगळ्यांना कळालेलं आहे. आता नेक्स्ट काय आहे, पार्ट थर्ड आहे ना, स्पीड परत आहे. ओके, ठीक आहे ठीक आहे. आता हे आपण फर्स्ट अँड सेकंड पार्ट बघितलं. ओके, नाव इट इज इनफ फॉर टुडे. ह्याच्यात काही तुम्हाला डाऊट आहे तर विचारा, कारण थर्ड पार्ट आपण काय करूया, उद्या घेऊया. त्यापूर्वी मी काय करते, तुम्हाला हे जे आपण जसं ह्याचं चेंज करत आहोत की नाही, हे टेस्ट इयर, तसे एक 4-5 रूल आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे, एकच मिनिट. जसे फर्स्ट वर्ड आहे टॉल, सेकंड आहे प्रिटी, जे आता मी लिहिलेलं होतं. थर्ड आहे ब्रेव, फोर्थ आहे बिग, नेक्स्ट आहे इंटेलिजंट आणि सिक्स्थ आहे गुड. ठीक आहे, तर या जे वर्ड्स आहेत, तुम्हाला हे पण इम्पॉर्टंट आहे की त्याचं जे पॉझिटिव्ह फॉर्म आहे, कंपॅरेटिव्ह आहे की कसं, ते करेक्ट लिहायला यायला पाहिजे. हे जे फर्स्ट रूल आहे काय म्हणत आहे की जे पण ऍडजेक्टिव्ह आहे ऍज इट इज लिहायचं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही त्याचं कंपॅरेटिव्ह करणार आहात तर फक्त ER ऍड करा आणि इकडे EST. पण हे जे रूल आहे या सगळ्यांसाठी लागू पडेल असं नाही. ओके, कॉमन यासारखे जर असतील तरच त्याला ER लागेल आणि EST लागेल. हे रूल, सेम रूल इथे ऍप्लिकेबल नाही. ठीक आहे, सेकंड रूल काय असेल बघा, ज्या वर्डच्या शेवटी वाय आहे
ते वाय काय होईल, आय होईल, आय, आणि मग ER लागेल. इथे पण तेच TREEEIEST. ठीक आहे, हे सेकंड रूल झालं. आता थर्ड रूल काय आहे, आपण काय म्हटलं की ER ऍड करायचे. ठीक आहे, आता मी इथे लिहिलं ब्रेक, मग परत ER लिहू का, ते रॉंग होईल. ऑलरेडी इथे E आहे, त्यामुळे आपल्याला फक्त R ऍड करायचे. ठीक आहे, दिस इज जनरल इन्फॉर्मेशन, पण ते रूल मध्येच आहेत हा, कारण तुम्हाला चेंजेस करताना हे इम्पॉर्टंट माहिती राहिलं पाहिजे. आणि इकडे काय होईल, BRABE, E ऑलरेडी आहे, फक्त EST लिहायचं. ठीक आहे, हे झालं थर्ड रूल. आता फोर्थ रूल काय आहे, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ, हे जे वर्ड आहे बिग, ठीक आहे, कशाने एंड झालेला आहे, म्हणजे वॉवेल, सॉरी, कॉन्सोनंटने एंड झालेला आहे. आणि असं जेव्हा असतं तेव्हा काय करावं लागेल, ते वर्ड लिहायचं आणि हे जे लास्ट लेटर आहे त्याला परत एकदा घ्यायचं आणि मग लिहायचं ER. इथे पण सेम प्रोसेस, BIG, अजून एकदा G लिहायचं आणि मग EST लावायचं. ठीक आहे, कशाच्या बाबतीत ऍप्लिकेबल आहे, ज्या वर्डच्या एंडला कॉन्सोनंट आहे आणि इमिडिएट त्याच्या आधी वॉवेल आहे, तेव्हाच लास्ट लेटर डबल करायचं आणि ER लावायचं. आता इथे काय होईल, इथे ER लागणार नाही आणि EST पण लागणार नाही. का, कारण याच्यामध्ये सिलेबल्स 2 पेक्षा जास्त आहेत. सिलेबल्स किंवा वॉवेल्स काउंट करा तुम्ही, जर ते 2 पेक्षा जास्त असतील तर मोर आणि मोस्ट लावा. बघा इथे 1, हे 2, 3 आणि 4, म्हणजे 2 पेक्षा जास्त आहे. मग काय करायचं, इथे मोर लावायचं आणि इंटेलिजंट हे वर्ड लिहून टाकायचं. म्हणजे असे खूप सारे वर्ड्स आहेत ज्या बाबतीत हे रूल लागू पडेल, मोठे जे वर्ड्स असतात जनरली. आणि इथे काय होईल, मोस्ट इंटेलिजंट. ठीक आहे, आता हे लास्ट वर्ड, या बाबतीत काय होईल, ह्याला ER लावायचं का, गुडचं गुडर होईल, गुडेस्ट. आता कधी ऐकलंय का फनी वर्ड, नाही. हे जे असे वर्ड आहेत, आता इथे जनरली काय झालंय, टॉल पासून टॉलर आले आणि टॉलेस्ट, म्हणजे हे वर्ड इथे कुठे ना कुठे आहे सगळ्यामध्ये, पण हे वर्ड इथे राहणार नाही ना इथे राहणार नाही. म्हणजे काय होईल, टोटल चेंज. अशा ऍडजेक्टिव्हला म्हणायचं इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह, आणि हे जे वरचे आहेत त्यांना रेग्युलर ऍडजेक्टिव्ह बनायचे. हे काय होईल मग, याचं माहिती असेल तुम्हाला पण, बेटर आणि इकडे राहील बेस्ट. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल याचं काय आहे, बॅड, वर्स आणि वर्स्ट. ठीक आहे, हे काही आहेत रूल्सच आहेत, हे 6, म्हणजे जसं तुम्ही चेंजेस करत असाल तेव्हा हे लक्षात ठेवायचं. असं म्हणजे जसं डायरेक्ट वाय आले तर त्याच्यात ER लावायचं, ते वाय काढून त्या ठिकाणी आय घेऊन मग पुढे प्रोसेस करायची. ओके, आय थिंक एवढं समजले. तर रिमेनिंग पार्ट उद्या घेऊयात का, रिमेनिंग म्हणजे एक लास्ट रूल जे आहे मे बी, कारण कम्प्लीट होणार नाही, इनकम्प्लीट राहील, ते कालच्या सारखं होईल. मग त्यासाठी आपण कंटिन्यू उद्या करूया. ठीक आहे, आणि आज जे घेतलेलं आहे थोडंसं रिवाइज करा. हा, ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, बहुतेक सगळ्यांना कळालं असेल, नो डाऊट. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, सर, हॅलो. हा हा, येईल. आणि आणखी एक, जसं सरांचं युट्यूब चॅनल आहे तसं माझं पण मी जस्ट स्टार्ट केलेलं आहे. सरांना विचारून मी सांगणारच होते, आणि मी अजून जस्ट म्हणजे जास्त व्हिडिओज अपलोड केले नाहीत, बट अकॉर्डिंग टू युअर नीड, है ना, जे तुम्हाला युजफुल आहेत TET साठी, आय विल ट्राय टू मेक देम. नंतर मी सरांकडे ते लिंक शेअर करेन, तेव्हा सर सांगतील तुम्हाला. ठीक आहे, आणखी कोणतं डाऊट काही असेल तर विचारा तुम्ही. ऍडजेक्टिव्ह काय असते माहिती आहे सगळ्यांना,
ऍडजेक्टिव्ह म्हणजे असं वर्ड की जे नाउन किंवा प्रोनाउनला मॉडिफाय करत आहे. सेंटेन्स मध्ये पण तसंच येईल. ओके. बरं मी इथे एक ना हे घेतलेलं आहे. एक मिनिट हा. तुम्हाला होते दिसत आहे का बघा? दिसत आहे? एक एक्सरसाइज आहे इथे, तोपर्यंत स्टार्ट करूया. हा, येस आय विल ट्राय टू अपलोड व्हिडिओज. ऍडजेक्टिव्हचं पण एक्सप्लेनेशन करेल. थोडं कन्फ्युजन होतं आहे. ओके, कशाच्या बाबतीत आहे कन्फ्युजन? हे दिसत आहे का? मे बी दिसतच नसेल हे. दाखवते. हे सेंटेन्स दिसत आहे का? नो. हा ठीक आहे, जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. नाही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. रूल्स जे दिलेले आहेत. ठीक आहे, मला एक सांगा की जर दोन नाउन मध्ये कंपॅरिझन आलेला आहे तर आपण सगळ्या डिग्री मध्ये ते लिहू शकतो का? सांगा. तिन्ही पण डिग्री मध्ये आपण लिहू शकतो का ते सेंटेन्स? जेव्हा दोन व्यक्तींचं, दोन अॅनिमल्सचं, दोन फ्लावर्स आहे तर त्याचं कंपॅरिझन होतं. ओके, मग कोणत्या कोणत्या डिग्री मध्ये लिहिता येईल? सांगा कोणत्या कोणत्या डिग्री मध्ये लिहिता येईल ते? एसडी मध्ये लिहिता येणार नाही. हा येस राईट, पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह कशामध्ये लिहिता येईल? पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री. ठीक आहे, ओनली टू. कसं ओळखायचं? ओके, दोन मध्ये होणार आहे, मग कसं? याच्यामध्ये फक्त ऍज येईल. ओके, ऍज आणि ऍज, आणि इकडे काय होईल? इयर दॅन. ठीक आहे, इकडे काय होईल? इयर दॅन येईल आणि इकडे ऍज एज एवढंच येईल. सेकंड मध्ये काय होईल? जेव्हा एका व्यक्तीचं, एका नाउनचं ग्रुप सोबत कंपॅरिझन होत आहे तर तेव्हा आपण तिन्ही मध्ये लिहू शकतो का? हा येस, लिहू शकतो. मग लिहिताना स्टार्टिंग कसं करायचं? पॉझिटिव्ह डिग्रीचा कशाने स्टार्ट करायचं? कमेंट करा चला. नो अदरनी. व्हेरी गुड. नो अदरनी स्टार्ट करायचं आणि त्या सेंटेन्स मध्ये येईल ऍज एज. राईट. कंपॅरेटिव्ह मध्ये काय राहील मग? हा करेक्ट आहे सगळ्यांचं. नो अदरनी स्टार्ट होईल. हा, फक्त ER राहील का? ओनली ER. कंपॅरेटिव्ह मध्ये काय काय, कोणते कोणते वर्ड्स राहतील की ज्याच्यावरून आपल्याला कळेल की ते सेकंड ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे? हा येस येस, मी सरांना पाठवून देते नोट्स. ठीक आहे, एकदम शॉर्ट नोट्स काढलेले आहेत आणि ते तुम्हाला म्हणजे थोडक्यात तुम्हाला खूप जास्त माहिती मिळून जाईल त्याच्यात. हा येस राईट, ER दॅन एनी अदर. करेक्ट आहे, ER दॅन एनी अदर किंवा मोर दॅन एनी अदर. राईट. आणि मग सुपरलेटिव्ह मध्ये काय होईल? करेक्ट आहे, सुपरलेटिव्ह मध्ये काय होईल सांगा? द EST. गुड. द EST. राईट. द EST किंवा द मोस्ट दोन्ही चालतात. दोन्ही चालतात म्हणजे अकॉर्डिंग टू द ऍडजेक्टिव्ह. करेक्ट आहे सगळ्यांचं. म्हणजे इथेपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे. ओके, राईट. ठीक आहे. सर आहेत का? सर हॅलो. आय थिंक सर नाहीयेत. आहे 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 मॅडम. हा
हा सर. ओके. थांबूयात का? थांबायचंय का? हा सर. ओके ओके. सर्व विद्यार्थ्यांना नोट्स त्या ज्या आहेत ते मिळणारच आहेत. परत तुम्हाला सांगतो, जर तुम्ही टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन केला नसेल तर टेस्ट सिरीजचा ग्रुप बॅच नंबर 3 चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रवेश घ्या. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व नोट्स पण मिळणार आहेत, फ्रीमध्ये असणार आहेत. लाईव्ह सेशन्स पण त्याच ग्रुपच्या मुलांसाठी खरं तर असणार आहेत. काही दिवस आपण सर्वांसाठी फ्री ठेवत आहोत. प्लेलिस्टवर जा. विवेकानंद क्लासेसच्या जे चॅनल आहे, अधिकृत चॅनल रामशेख सरांचं, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तुम्ही इतरांना मदत कराल तर ईश्वर तुम्हाला मदत करेल. या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, याप्रमाणे एकमेकाला सहाय्य करा. आपण हा टीईटीचा महासागर आहे तो पार करून जाण्यासाठी हे कामी येणार आहे. एकमेकाला मदत केली तर 100% तुम्ही सगळे यशस्वी होणार आहात. परंतु तुमची मदत देखील आम्हाला अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन करा. आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट. चला एंड करूया मीटिंग. त्याच्या अगोदर तुमची माईक चालू करतो एका मिनिटासाठी, बाय म्हणण्यासाठी, गुड नाईट असं म्हणण्यासाठी मॅडमला पण. चला बाय, गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट ऑल ऑफ मॅम. यू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅम.